हाईटने ॲडजस्ट करत जा ना. खाली घे खाली घे खाली घे ना. काँग्रेसच्या वतीनं लोकभवन भाऊ देवेंद्र फडणवीसजी यांचा आज जन्मदिवस आहे. तुम्ही कुठल्या शब्दांमध्ये वाढदिवस शुभेच्छा देणार आहात? महाराष्ट्राच्या इतिहासातील हा भाऊ. हा भाऊ. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय व यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस. मी त्यांना त्यांच्या 56व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि आज महाराष्ट्राच्या 288 विधानसभा क्षेत्रामध्ये देवेंद्रजींना जे अपेक्षित आहे की लोकांची सेवा झाली पाहिजे, लोकांचे कामं झाले पाहिजे, आणि म्हणून प्रत्येक 288 विधानसभेमध्ये समाधान शिबिरच्या माध्यमातून, सेवा शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या अत्यावश्यक जे सरकारी कामं आहेत ते करण्याचं काम आज संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. मी आजच्या या दिवसाकरता त्यांना शुभेच्छा देतो. आज इथे नागपूरमध्ये भव्य इथे यज्ञ केलेले आहे, 56 यज्ञ इथे केलेले आहेत. रामनगरमध्ये माननीय माजी आमदार माननीय संदीपजी जोशी यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून इथे मोठा कार्यक्रम, भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हजारो लोक इथे आज देवेंद्रजींना शुभेच्छा देण्याकरता, देवेंद्रजींना आशीर्वाद देण्याकरता इथे उपस्थित झालेले आहे. त्यांच्या सर्वांचा आभार मानतो. आणि आज आपल्या सर्वांसाठी हा मोठा दिवस आहे. आज हा सेवा दिन म्हणून आपण साजरा करू. तुम्ही बहुजन नायक असं म्हणता देवेंद्रजींना, असं का म्हणता? या महाराष्ट्रात आतापर्यंत बहुजन समाजाच्या हितासाठी, ओबीसीच्या हितासाठी 56 GR निघाले, त्यातले 54 GR हे देवेंद्र फडणवीसजींनी काढले. आणि म्हणून ते बहुजन नायक आहे, बहुजन समाजाचे हितेशी आहेत आणि नेहमी बहुजन समाजासाठी झटत असतात. बहुजन समाजाचे मुलाला स्कॉलरशिप भेटण्यापासून विद्यार्थ्यांना मदत झाली पाहिजे याच्याकरता ते नेहमी प्रयत्नशील असतात. काँग्रेसनं आंदोलन केलं आहे राजभवनात, मुंबईपासून नागपूरपर्यंत लोकभवनच्या पुढे आंदोलन केलं आहे. राहुल गांधीच्या समर्थनामध्ये बघा, असं आहे, राहुल गांधीची नौटंकी आहे. आज काँग्रेसचं अस्तित्व कुठेतरी संपुष्टात आलेलं आहे. काँग्रेस स्वतः कोणतं आंदोलन करू शकत नाही, त्यांची क्षमता नाही आहे, त्यांच्याकडे लोक नाही, त्यांच्याकडे कार्यकर्ता नाही, आणि त्यांच्याबद्दलची लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा जो विश्वासार्हता आहे तो संपलेला आहे. आणि म्हणून दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कोणत्या आंदोलनाचा सहारा घेऊन ते कुठेतरी नौटंकी करण्याचा प्रयत्न करत आहे. यांची जर ताकद असली असते त्यांनी स्वतः आंदोलन पुकारले असते, स्वतः या संदर्भात त्यांनी पुढाकार घेतला असता. ज्यावेळेस विरोधी पक्ष कुमकुवत होतो, ज्यावेळेस विरोधी पक्ष संपुष्टात येतो, त्यावेळेस अशा प्रकारचे स्वयंस्फूर्तीने लोक काही ना काही विषयाने आंदोलन घेतात. आणि कुठेतरी ही एक राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचं मोठं फेल्युअर आहे. उद्धव ठाकरे यांनी CJPला पाठिंबा दिलेला आहे, त्यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट सुद्धा घेतलेली आहे, कसं बघता? नाही, उद्धव ठाकरेजी असणार, अरविंद केजरीवाल असणार, हे सगळे संपलेले आहेत आणि यांचं कुठेतरी राजकीय अस्तित्व संपलेलं आहे. आज इनमेन 3 खासदारचे हे पक्ष आणि दुसऱ्या कोणत्या आंदोलनाचा सहारा घेऊन हे काहीतरी स्वतः कुठेतरी चर्चेत राहण्याचा यांचा एक केविलवाना प्रयत्न आहे. मला त्यांची दया येते. याचा राजकीय फायदा होईल का काँग्रेसला, उद्धव ठाकरेंना? याचा या प्रकारच्या आंदोलनाचा कधीच अशा प्रकारचे कुणाला फायदा होत नाही. मागे केजरीवाल याच प्रकारच्या आंदोलनात उभे झालेले आहेत. त्यांनी काय भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेलं आंदोलन, नंतर स्वतः भ्रष्टाचारामध्ये ते जेलमध्ये जाऊन आले. एवढे मोठे मोठे भ्रष्टाचार त्यांनी केले. आणि म्हणून अशा प्रकारच्या आंदोलनाला म्हणजे तितक्या लोकांचा मतदानामध्ये तो कधी फरक पडत नाही.